गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी पटकन बनवता येतील असे मोदकाचे आज आपण 4 प्रकार बघणार आहोत। बनवायला खूप सोपे आहेत, नक्की करून पहा। सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे आता आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवतोय। मोदक बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवली, यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची, अजिबात फास्ट करायची नाही। तूप वितळल्यानंतर यामध्ये 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय। गव्हाचं पीठ घेताना चाळून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे। आता स्लो फ्लेमवर आपल्याला हे गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचंय। फास्ट गेला तर कढईमध्ये तळाला लागू शकतं, तर हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी जाड बुडाचीच कढई घ्यायची, म्हणजे तळाला लागत नाही आणि हे पीठ करपत नाही। तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा रंग बदलायला लागलाय, एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे। 80% आपलं हे पीठ आता भाजून झालेलं आहे। आता हे पीठ भाजल्यानंतर थोडासा हलका रंग सुद्धा बदललेला आहे। आता यामध्ये सारख्याच वाटीने मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलंय। हे रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट मिळतं ना, ते आहे। तुमच्याकडे जर सुकं खोबरं असेल, ज्या वाट्या सुक्या खोबऱ्याच्या मिळतात त्या घेतल्या तरी सुद्धा चालेल, पण किसून घ्या आणि मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या। आता दोन्ही पुन्हा चांगलं व्यवस्थित सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे। मंडळी, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। हळूहळू गव्हाच्या पिठाचा रंग बदलायला आलाय, हे बघा, तुम्ही बघू शकता। जेव्हा याचा रंग बदलायला येतो ना, तेव्हा एक मस्त असा खमंग सुगंध यायला लागतो। याचा अर्थ आपलं हे पीठ आता भाजलंय। आता हे काढून घेऊया। आता सारख्याच कढईमध्ये अर्धा चमचा तूप घेतलाय, साजूक तूपच घ्यायचं। यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स, सुकामेवा घालू शकता। तर इथे काजू आणि बदाम मी बारीक कापून घेतलेत आणि हे आता 1 ते 2 मिनिटं फक्त परतून घेऊया। जास्त भाजायची गरज नाही, नाहीतर याचा सुद्धा रंग बदलू शकतो। आता हा सुकामेवा भाजून झालेला आहे। आता यामध्येच 1 चमचा आपल्याला खसखस घालायची आहे। ड्रायफ्रुट्स भाजून झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आता कढईचं गरमच आहे टेम्परेचर, त्या टेम्परेचरमध्येच आपल्याला 1 चमचा खसखस भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम चालू ठेवण्याची गरज नाही, कढईच्या गरम टेम्परेचरमध्येच खसखस सुद्धा भाजून होते। आता ही खसखस आणि आपला सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रुट्स भाजून झालेत। यानंतर इथे गव्हाचं पीठ आणि खोबरं जे भाजून घेतलं होतं ते मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलंय। यामध्येच 1 मोठा चमचा मिल्क पावडर घालायची। मिल्क पावडर घातल्यामुळे या मोदकाला मस्त एक माव्यासारखं टेक्स्चर येतं। मिल्क पावडर घातल्यामुळे हे मोदक खायला सुद्धा माव्यासारखे लागतात। तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल, नाही घातली तरी सुद्धा चालेल। यानंतर इथे मी सारख्याच वाटीने 1 वाटी किसून घेतलेला गूळ घातलाय। आपण गुळाचा पाक न करता हे मोदक बनवतोय। तुम्ही कधी असे मोदक बनवले नसतील तर या पद्धतीने एकदा बनवून पहा। आता झाकण लावून फक्त आपल्याला 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचं, एकदम बारीक पावडर करायची नाही। तर हे पहा, मी एकदम असं जाडसर म्हणजे दरदरीतच वाटून घेतलंय। असं गूळ घालून मिक्सरमध्ये वाटून घेतल्यामुळे सगळं एकजीव होतं आणि याला बाइंडिंग सुद्धा छान येते, शिवाय मोदक सुद्धा चांगले बनतात। आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित याला टेक्स्चर आलेलं आहे, बाइंडिंग सुद्धा छान आलेली आहे। आता यामध्येच चांगला फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर घालायची। सुकामेवा आणि खसखस आपण भाजून ठेवली होती, ती सुद्धा यामध्येच घालूया। सगळं साहित्य यामध्ये घातल्यानंतर आता हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं एकजीव होतं। तुम्हाला जर इथे मोदक बनवताना सुकं म्हणजे कोरडं वाटत असेल हे सारण, तर यामध्ये तुम्ही थोडंसं गरम करून तूप घालू शकता। थोडंसं तूप गरम करून घातल्यामुळे याला बाइंडिंग छान येते। हे गव्हाच्या पिठाचे मोदक जे आपण बनवतोय ना, ते 15 दिवस आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाही। म्हणजेच बाप्पाच्या नैवेद्यासाठी सुरुवातीला पहिल्या दिवसापासूनच तुम्ही हे प्रसादाला वापरू शकता। थोडंसं मोदकाचं असं हे पीठ आहे, हातात घेऊन बघायचं, याची मूठ वळली जाते, याचा अर्थ आपलं हे मोदकाचं सारण एकदम परफेक्ट आहे। व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं गरम करून यामध्ये तूप घाला। तर मला इथे तुपाची अजिबात गरज वाटत नाही, कारण आपण मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे ते बाइंडिंग छान झालेलं आहे, याला बाइंडिंग खूपच चांगली आलेली आहे। आता मोदक बनवायला इथे मी साचा घेतलाय, तुमच्याकडे जो साचा असेल तो घ्यायचा।
याला आतून थोडंसं तूप लावून घ्यायचं. हाताने लावा किंवा असं ब्रशने लावा, म्हणजे आपण जे मोदकाचं सारण आहे ना यामध्ये घालताना आपण जेव्हा मोदक डिमोल्ड करू तेव्हा तो यामध्ये चिटकणार नाही, व्यवस्थित मोदक डिमोल्ड होईल आणि याला शेपसुद्धा व्यवस्थिशीर येईल. आता हे सारण आहे थोडं थोडं घ्यायचं आहे असं हाताने आणि चांगलं दाबून भरायचं आहे. सारण चांगलं दाबून भरल्यामुळे मोदकाला शेप खूप चांगला येतो. आता थोडं थोडं सारण अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि मोदकाच्या साच्यामध्ये व्यवस्थित दाबून भरायचं, म्हणजे मोदकाला आकारसुद्धा खूप चांगला येतो. तर हे बघा, अशा पद्धतीने हे सारण छान मी दाबून भरून घेतलंय. व्यवस्थित असं भरून घ्यायचं. आजूबाजूला लागलेलं सारण आहे ते काढायचं. सारण व्यवस्थित अशा पद्धतीने दाबून भरल्यामुळे याला आकारसुद्धा मोदकाचा चांगला येतो. सारण व्यवस्थित भरून दाबून घेतलंय मी. आता हा मोदक साच्यामधनं हळुवारपणे काढून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित हा मोदक डिमोल्ड करून घेतलाय मी. पहा, याला आकार किती सुंदर आलाय, दिसतोय पण किती मस्त. अगदी 10 मिनिटात हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवून तयार होतात. उकडीचे मोदक बनवायला बराच वेळ लागतो. तुम्हाला जर असं पटकन काही बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवू शकता. शिवाय हे मोदक खायला सुद्धा अप्रतिम लागतात. बनवायला जास्त वेळ अजिबात लागत नाही. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतोय. अगदी सुरेख सुंदर मोदक आपला हा तयार झालाय. अशाच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा बनवून घ्यायचे. तर मंडळी, हे बघा, मी सगळे मोदक बनवून घेतलेत. इतक्या सारणामध्ये 7 ते 8 मोदक बनवून तयार होतात. आहे की नाही मस्त सुंदर सुबक मोदक. तर मंडळी, या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला काही पटकन बनवायचं असेल तर अशा पद्धतीने हे गव्हाच्या पिठाचे मोदक गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी नक्की बनवून बघा. चला तर, गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मोदकाचा दुसरा पदार्थ म्हणजे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. हे देखील बनवायला खूप सोपे आहेत. नक्की करून पहा. तर हे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक करण्यासाठी सगळ्यात आधी आपण सारण बनवणार आहोत. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं. यानंतर 1 चमचा खसखस घालायची आणि खसखस मंद आचेवर परतून घ्यायची. जास्त परतायची गरज नाही, फक्त 1 सेकंडमध्ये खसखस छान फुलून येते, भाजून येते. आता यामध्ये तुमच्या आवडीचे तुम्ही सुकामेवा ड्रायफ्रुट्स घालू शकता. मी इथे काजू आणि बदाम बारीक कापून घेतलेत, ते घातलेत. 1 ते 2 मिनिटं चांगले भाजून घेतलेत. यानंतर यामध्येच इथे मी 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलंय. सारख्याच वाटीनी पाऊण वाटी चिरून घेतलेला गूळ घेतलाय. यानंतर अगदी चिमूटभर मीठ घातलंय. मीठ घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे, फास्ट करायची नाही आणि गूळ चांगला वितळेपर्यंत असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे आपलं सारण चांगलं व्यवस्थित तयार होतं. अगदी 5च मिनिटात हे सारण बनून तयार होतं. जास्त वेळसुद्धा लागत नाही. तुम्ही पाहू शकता गूळसुद्धा चांगला वितळलाय. सारण आपलं तयार झालेलं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता याला चांगला फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर घालायची. वेलची पावडर मी आधीच बनवून ठेवलेली होती. यानंतर अजून छान फ्लेवर येण्यासाठी थोडंसं जायफळ किसून घालायचं. जास्त घालायचं नाही, अगदी थोडंसं किसून घालायचं आहे. व्यवस्थित सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आपलं सारण छान तयार झालेलं आहे. सुगंध खूपच मस्त येतोय. आता हे सारण आहे ना ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं. आता हे सारण थंड होतंय, तोपर्यंत आपण मोदकाची पारी बनवायला घेऊयात. यासाठी ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाचं पीठ घेताना चाळून घ्यायचं. अगदी चिमूटभर मीठ घालायचं. 1 चमचा रवा घालायचा. रवा घेताना बारीक रवाच घ्या. रवा घातल्यामुळे याला बाइंडिंग खूप छान येते. 1 चमचा साजूक तूप घालायचं. आता गरज लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं.
पीठ मळताना जास्त पातळ पीठ मळायचं नाही. आपण पोळीसाठी पीठ मळतो ना त्या पद्धतीने अजिबात मळायचं नाही. हे पीठ थोडंसं घट्टच मळायचं. यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं. एकदम जास्त पटकन पाणी घालायचं नाही. पीठ जर नरम मळलं तर पारी बनवताना त्याची पारी व्यवस्थित बनत नाही आणि याला कळ्यासुद्धा व्यवस्थित येत नाहीत. यासाठीच पीठ मळताना थोडंसं घट्टच पीठ मळून घ्यायचं. तर हे पहा, मी पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेतलंय. तुम्ही पाहू शकता, जास्त नरम नाही किंवा जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवंय. आता हे झाकून 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचंय, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा घातल्यामुळे थोडासा फुलण्यासाठी वेळ लागतो. तर 15 मिनिटं हे पीठ मी असंच ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता, छान असं सेट झालंय. आता थोडंसं हाताला तूप लावून परत एकदा पीठ चांगलं मळून घ्यायचं. तर पीठ मी व्यवस्थित हे बघा परत एकदा तूप लावून मळून घेतलंय. छान सेट झालंय. आता याचे गोळे करून घेऊया. तर एकाच सारख्याच आकाराचे याचे जेवढे होतील तेवढे गोळे बनवून घ्यायचे. एकत्र असे गोळे बनवून ठेवले म्हणजे पटकन आपल्याला मोदक बनवता येतात. मंडळी, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून, कोणत्या गावातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. तर सगळे गोळे हे बघा मी बनवून घेतलेत. आता मोदक करायला घेऊया. तर याचा एक एक गोळा घ्यायचा आहे. थोडासा हलकासा असा पोलपाटावर हातानेच मळून घ्यायचा, म्हणजे हाताने रोल करून घ्यायचा. 2 प्रकार मी मोदकाचे तुम्हाला इथे दाखवणार आहे. आपण जशी पुरी लाटतो ना त्या पद्धतीनेच लाटून घ्यायचं, पण जास्त पातळ करायची नाही, थोडीशी जाडच ठेवायची. यानंतर अशा पद्धतीने 2 बोटाच्या मध्ये असं आणि अंगठ्याने चिमटी देत अशा पद्धतीने याला कळ्या पाडून घ्यायच्या. मंडळी, खूप सोपी पद्धत आहे. पटकन अगदी हे मोदक बनवून तयार होतात. जर या मोदकाच्या कळ्या बनवताना तुम्हाला हाताला जर हे पीठ चिटकत असेल तर थोडंसं कोरडं पीठ लावायचं गव्हाचं आणि अशा पद्धतीने वरून खालपर्यंत अशा या कळ्या बनवून घ्यायच्या. हे बघा, याची मस्त एक वाटी तयार झालेली आहे की नाही? सोपी पद्धत. आता यामध्ये सारण भरायला घेऊया. तर सारण बघा मी एक वेगळ्या भांड्यात काढून घेतलंय. आता यामध्ये जेवढं मावेल तेवढं सारण भरायचं आहे, पण सारण भरताना भरपूरच भरा, कारण जास्त सारण असलेला मोदक खायला सुद्धा खूप मस्त लागतो. तर अशा पद्धतीने भरायचं आहे दाबून. यानंतर कळ्या जर निघाल्या असतील तर एकदा पुन्हा दाबून घ्या. हळूहळू सावकाश अशा पद्धतीने याला शेप देऊन याचं नाक वरचं आहे ते बंद करून घ्यायचं. याला जास्त प्रेस करायचा नाही, नाहीतर याच्या कळ्या दाबल्या जातात आणि व्यवस्थित कळ्या याला येत नाहीत. मग पहा, किती सुरेख सुंदर असा मोदक तयार झालाय. अगदी फुलासारखा दिसतोय आहे की नाही? मस्त सोपी पद्धत. अशाच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा बनवून घ्यायचे. अजून एक मी तुम्हाला पद्धत दाखवते मोदकाची. एकदम साधी सोपी पद्धत आहे ही सुद्धा. एक गोळा घ्यायचा, याला गव्हाचं पीठ सुकं लावायचं आणि अशा पद्धतीने याची वाटी बनवायची. ही बघा, वरच्या कड्या आहेत त्या थोड्याशा पातळ ठेवायच्या. ही बघा वाटी बनवून तयार झालेली आहे. आता यामध्ये सारण भरूया. जास्त सारण भरायचं आणि त्यानंतर याला कळ्या अशा बनवायच्या. हे बघा, असं चिमटीमध्ये घेऊन असं थोडंसं हाताला सुकं पीठ लावून असं प्रेस करत जायचं. अगदी सहज या कळ्या बनल्या जातात बघा. जसजशा या पारीच्या कळ्या बनवत जाल तशी एक वाटी तयार होते. हे बघा, किती सुरेख सुंदर अशी ही वाटी तयार झाली आहे. आता सारण थोडंसं हाताने असं बोटाने दाबून घ्यायचं, व्यवस्थित सेट होतं मग ते. आणि त्यानंतर सावकाश याचं नाक असं बंद करायचं. जास्त जोर द्यायचा नाही, नाहीतर याच्या ज्या कळ्या आहेत त्या दाबल्या जातात, शेप व्यवस्थित येत नाही, शेप बिघडतो. सावकाश अशा पद्धतीने मोदकाचं नाक असं बंद करायचं. एक्स्ट्रा काही पीठ असेल तर ते काढून टाकायचं. पहा, मस्त फुलासारखा मोदक तयार झालाय. किती सुरेख दिसतोय, सुंदर दिसतोय.
गणपती बाप्पाला असा मोदक बनवून द्या, त्यांना नक्कीच आवडेल. अशाच पद्धतीने सगळे मोदक मी बनवून घेतलेत. तुम्हाला जर उकडीचे मोदक बनवायला येत नसतील तर अशा पद्धतीने हे गव्हाच्या पिठाचे मोदक करून पहा. बिगनर्स सुद्धा हे बनवू शकतील. चला तर आता हे मोदक उकडून घ्यायचे आहेत. यासाठी कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं. चाळणी ठेवायची आहे. तुम्ही चाळणीला तेल लावून डायरेक्ट यावर ठेवू शकता किंवा केळीचं पान घेऊ शकता. पण माझ्याकडे केळीचं पान नसल्यामुळे इथे मी बटर पेपर घेतलाय. तुमच्याकडे बटर पेपर असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल. नाहीतर ताटामध्ये तेल लावायचं आणि त्यावर असे हे एक एक मोदक ठेवायचे, म्हणजे ते चिटकत नाही. असे अख्खेच्या अख्खे आपल्याला उकडून व्यवस्थित मिळतात. सगळे मोदक मी चाळणीवर असे ठेवलेले आहेत. आता याला झाकण लावायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं एकदम स्लो फ्लेमवर वाफवून घ्यायचे आहेत, म्हणजे पीठ कुठेही कच्चं राहत नाही. तर मी 20 मिनिटं हे मोदक छान वाफवून घेतलेत. मस्त वाफवले गेलेत. सुगंध तर खूपच मस्त येतोय. थंड करायचे आहेत आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. पहा किती मस्त दिसतायत, जशी काही फुलंच. खूप सुरेख मोदक झालेत. खायला तर अप्रतिम लागतात. मंडळी, तुम्ही कधी गव्हाच्या पिठाचे असे हे उकडीचे मोदक बनवले आहेत का? कमेंट करून नक्की सांगा. आणि बनवले नसतील तर एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तर या गणेश चतुर्थीला तुम्ही सुद्धा असे हे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक एकदा नक्की बनवून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर बाप्पाच्या नैवेद्यासाठी पाहूयात मोदकाचा तिसरा पदार्थ, म्हणजेच तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक. खूपच सोप्या पद्धतीने अगदी माव्यासारखे मऊ लुसलुशीत मोदक आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. यासाठी इथे कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलाय. यानंतर किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. तर 2 वाटी किसलेलं ओलं खोबरं घ्यायचं आणि सारख्याच वाटीने 1 वाटी चिरून घेतलेला म्हणजे किसून घेतलेला गूळ घेतलाय. गूळ किसून घेतला म्हणजे लवकर वितळतो आणि आपलं हे सारण सुद्धा पटकन तयार होतं. चवीनुसार अगदी जरासं किंचित मीठ घातलंय. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे त्याची चव अजून वाढते. 1 चमचा भाजून घेतलेली खसखस घातलीये. स्लो फ्लेमवर सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे सारण बनवून घ्यायचंय. जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आणि हे सारण थोडंसं घट्टसर होईपर्यंत परतत राहायचं आहे. म्हणजे गूळ वितळल्यानंतर जे यामध्ये पाणी राहतं ना, ते पूर्णपणे सुकलं पाहिजे. सारण थोडंसं घट्टसर झाल्यानंतर यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे. थोडंसं जायफळमुळे या सारणाला अप्रतिम चव येते. जायफळ घातल्यानंतर 1 चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे. यानंतर मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता सारण चांगलं एकदम सुकलेलं आहे. अजिबात यामध्ये ओलसरपणा राहिलेला नाही. गुळाचं प्रमाण यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. आपलं आता हे सारण तयार झालेलं आहे. पूर्णपणे थंड करून घ्यायचं, त्यानंतरच याचा वापर करायचा. आता उकड काढून घेऊया. उकड काढण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी सुरुवातीला पाणी घातलं आणि 1 वाटी दुधाचा वापर केलाय. तुम्ही 2 वाट्या पाण्याचा फक्त वापर सुद्धा करू शकता, पण दूध घातल्यामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात. 1 चमचा तूप घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि दूध आणि पाण्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची. याला चांगली उकळी आल्यानंतर सारख्याच वाटीने इथे मी तांदळाचं पीठ घेणार आहे. तर घरगुतीच तांदळाचं पीठ आहे. सारख्याच वाटीने मी 2 वाटी तांदळाचं पीठ चाळून घेतलंय. तांदळाचं पीठ घालताना एका हाताने पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लाटणं किंवा एखादा असा चमचा किंवा असं मोठं काहीतरी घ्यायचं आणि त्याने असं मिक्स करायचं. म्हणजे काय होतं ना, याच्या गुठळ्या जास्त बनत नाहीत. आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे मी बंद केली आहे. आता ही उकळ आहे ती आपली गरमच आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. म्हणजे जी यामध्ये वाफ आहे ती मुरली जाते आणि उकळ आपली चांगली तयार होते. आता हे कोमट असताना 2 मिनिटच फक्त मी झाकून ठेवलंय.
कोमट असताना एका मोठ्या परातीमध्ये ताटामध्ये काढून घ्यायचं आणि कोमट असतानाच हे चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. जितकं हे पीठ मळाल ना तितके मोदक छान मऊसूत बनतात. तर सगळी उकड ही मी या ताटामध्ये काढून घेतली आहे. आता ही उकड आहे ती गरम आहे. गरम असल्यामुळे याला हात अजिबात लावायचा नाही. तर एखादा पेला किंवा असं पोटॅटो मॅशर, आपण पावभाजी बनवतो ना ते मॅशर घ्यायचं आणि त्याने चांगलं मॅश करून असं घ्यायचं, म्हणजे पीठ चांगलं मऊसूद होतं. हाताने मळायचं नाही सुरुवातीला, कारण हे गरम आहे. आता हे हलकंसं कोमट झालंय. आता हाताने व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं. जितकं मळाल तितके मोदक अप्रतिम बनतात आणि मऊसूद राहतात. बराच वेळ असेच मऊसूद राहतात. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. पीठ पाहू शकता मस्त मळून घेतलंय मी. 3 ते 4 मिनिटं छान मळून घेतलं. यानंतर थोडंसं तूप लावायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूद असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने हे चांगलं व्यवस्थित तूप लावून सुद्धा पुन्हा मी मळून घेतलंय. मस्त मऊसूद झालेलं आहे. चला, पीठ आता आपलं मळून झालंय. आता मोदक करायला घेऊया. सारण सुद्धा थंड झालेलं आहे आणि सारण मी एका वाटीमध्ये वेगळ्या काढून घेतलेलं आहे. आता मोदक करायचं आहे, तर मोदक करण्यासाठी इथे साचा घेतलाय. मोदक चिटकू नये यासाठी आतमध्ये या साच्याला तूप लावायचं आहे. तुम्ही साच्याशिवाय हाताने सुद्धा बनवू शकता. उकळ घ्यायची आहे थोडीशी अशी हाताने, पुन्हा एकदा चांगली मळून घ्यायची आणि त्यानंतर मोदकाच्या साच्यामध्ये अशा पद्धतीने भरायची. एकदम पातळ लेयर याचा बनवायचा आहे. हे बघा, बोटाच्या साह्याने व्यवस्थित याला असं दाबून भरायचं. आपण साच्यात बनवतोय त्यामुळे याला शेप सुद्धा असा चांगला येतो. असं व्यवस्थित दाबून भरल्यामुळे चांगला एकदम मोदकाचा शेप येतो. पातळ लेयर करून घ्यायची, जाडं आवरण ठेवायचं नाही. गरज लागेल तसं थोडं थोडं पीठ घ्यायचंय आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित साच्यामध्ये भरून घ्यायचं. तर हे बघा, सगळं व्यवस्थित साच्यामध्ये भरून घेतलंय. आता सारण घ्यायचंय. जेवढं सारण यामध्ये राहील तेवढं सारण यामध्ये दाबून भरायचंय. जितकं सारण जास्त तितका मोदक सुद्धा खायला छान लागतो. आता वरून सुद्धा असं थोडंसं तांदळाचं पीठ, म्हणजे हे उकड आहे ही लावून घ्यायची आहे आणि हे बंद करून घ्यायचं. एक्स्ट्राचं जे बाजूला पीठ असेल ते अशा पद्धतीने पुसून घ्यायचं. व्यवस्थित असं बंद करायचं आणि त्यानंतर सावकाश याला ओपन करायचं आहे. हे बघा, काय मस्त मोदक तयार झालेला आहे. तुम्हाला जर हाताने मोदक बनवता येत नसतील ना, तर अशा पद्धतीने तुम्ही हे साच्यामध्ये झटपट मोदक बनवू शकता. किती अप्रतिम दिसतोय मोदक पहा. आहे की नाही सोपी पद्धत. अशाच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा बनवून घ्यायचे. पहा किती सुरेख दिसतोय. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने झटपट मोदक बनवू शकता. आता हे मोदक काढून घेऊया एका ताटामध्ये. तर इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये केळीची पानं ठेवलेली आहे. मी डायरेक्ट ही चाळणी वाफवायला ठेवणार आहे, म्हणजे उकड करायला ठेवणार आहे. तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते. हे बघा, सारख्याच पद्धतीने साच्यामध्ये तूप लावायचं आहे. त्यानंतर आपण जी उकड बनवली तांदळाची त्याचा पातळ लेवर लावायचा. त्यानंतर सारण भरायचं, वरून असं बंद करायचं. साईडचं जे पीठ असेल एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं आणि दाबून दाबून व्यवस्थित सारण भरायचं. आता हा मोदक आपण ओपन करूया. पहा, दुसरा मोदक देखील मस्त तयार झालाय. काय सुरेख दिसतोय बघा. अशा पद्धतीने साच्यामध्ये तुम्ही सुद्धा बनवू शकतात. पटकन मोदक बनतात. तर सगळे मोदक मी हे बघा बनवून घेतलेत. चाळणीतच काढलेत केळीच्या पानावर, म्हणजे उकडायला सोपे जातात. तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही इथे बटर पेपर घेऊ शकता. आता हे मोदक सुरेख दिसण्यासाठी यावर केसर लावायचं आहे, म्हणजे दिसायलाही खूप सुरेख दिसतात. हे बघा. आता उकडून घेऊया. यासाठी मी आधीच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. चाळणी ठेवायची झाकण लावून. 15 ते 20 मिनिटं स्लो फ्लेमवर आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचे. पहा काय मस्त झालेत मोदक.
आपण केसराच्या काड्या लावल्यामुळे हे मोदक सुद्धा दिसतायत बघा किती सुंदर. छान मोदक उकडून झालेत. आता चाळणी काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. पहा आपले मोदक मस्त गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झालेले आहेत. खायला अप्रतिम लागतात. तुम्ही या पद्धतीने कधी बनवले नसतील मंडळी तर एकदा नक्की बनवून बघा. तुम्ही काय गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवणार आहात कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी त्या पद्धतीने तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवू शकेन. किती सुरेख दिसतात पहा, अगदी झटपट बनतात. शिवाय हे मोदक ना अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत बनतात आणि तसेच सॉफ्ट राहतात. बराच वेळ असेच सॉफ्ट राहतात. तुम्हाला दाखवते बघा एक मोदक. हे बघा किती सुरेख दिसतोय आणि पांढरा शुभ्र झालाय. आपण इथे अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरल्यामुळे अगदी मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त मऊसूत मोदक झालाय. आता खाताना मोदक हा मस्त यावर तुपाची धार सोडायची आणि खायचं. पहा किती सॉफ्ट झालाय, एकदम नरम. तर या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही सुद्धा अशाच उकडीचे मोदक बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चला तर गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मोदकाचा चौथा प्रकार म्हणजे रवा नारळाचे मोदक बनवूया. हे मोदक बनवायला खूप सोपे आहेत. तुम्ही बिगिनर असाल तरी देखील तुम्ही हे मोदक अशा पद्धतीने बनवू शकतात. गणेशोत्सवामध्ये सगळेच जण बिझी असतात. उकडीचे मोदक करायला कधी कधी वेळ नसतो. तर या पद्धतीने तुम्ही बाप्पाच्या प्रसादासाठी हे मोदक नक्की बनवून बघा. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि असं पसरवून घ्यायचं. यानंतर या तुपामध्ये इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय. रवा घेताना रवा बारीकच घ्या. तुमच्याकडे जर जाडा रवा असेल तर तो एकदा मिक्सरला फिरवून घ्या. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे, फास्ट करायची नाही, नाहीतर हा रवा करपू शकतो. आणि हा रवा भाजताना जाड बुडाचीच कढई घ्यायची, म्हणजे रवा तळाला करपत नाही. गॅसची फ्लेम स्लो ठेवून रवा हा मंद गॅसवर चांगला सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत आला की याचा हळूहळू रंग बदलायला लागतो आणि छान एक सुगंध यायला लागतो. तर तुम्ही पाहू शकता रवा आता चांगला भाजून झाला. याचा हळूहळू रंग सुद्धा बदललेला आहे. हे बघा. आता सारख्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलंय. हे डेसिकेटेड कोकोनट आहे, जे रेडीमेड मिळतं ना ते घेतलेलं आहे. तुमच्याकडे हे नसेल, सुक्या खोबऱ्याच्या वाट्या असतील तर ते किसून घेऊ शकता, किंवा तुम्ही इथे ओल्या नारळाचा किस म्हणजेच ओल्या नारळाचा चव देखील वापरू शकता. आता रवा आणि खोबरं हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. अजिबात कच्चं ठेवायचं नाही, म्हणजे हे मोदक आहे ते चांगले जास्त दिवस टिकतात. रवा आणि खोबरं आता भाजून झालंय. सारख्याच वाटीने आता दूध घालायचं आहे. तर मी सुरुवातीला 1 वाटी दूध घातलंय, त्यानंतर अजून अर्धी वाटी दूध घातलंय. थोडं थोडं करून दूध घालायचं. तुम्हाला जर प्रमाण जास्त वाटत असेल दुधाचं तर सुरुवातीला कमी घाला, नंतर ॲड करा. आता इथे मी केसर घातलेलं दूध सुद्धा घातलंय, यामुळे या मोदकाला रंग खूप सुरेख येतो. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. आता गोडाप्रमाणे यामध्ये साखर घालायचं आहे. तर मी इथे सारख्याच वाटीने 1 वाटी साखर घातलेली आहे. आता साखर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर अजून घालू शकता. आता 1 चमचा साजूक तूप घालायचं. साजूक तुपाचाच वापर करा, म्हणजे या मोदकाला सुगंध फार छान येतो. व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. साखर चांगली वितळली जाते आणि याला पाणी सुटतं. तर हे चांगलं मिश्रण आहे ते सुकेपर्यंत, ड्राय होईपर्यंत व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर थोडंसं पातळ झालेलं आहे, कारण आपण यामध्ये साखर घातली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. स्लो फ्लेमवर वाफेवरच हा रवा आहे तो चांगला शिजवून घ्यायचा. मिश्रण छान वाफेवर 2-3 मिनिटं मी शिजवून घेतलंय. तुम्ही पाहू शकता इथे मी एकदा मध्ये मिक्स करून घेतलं होतं. छान मिश्रण एकदम ड्राय झालेलं आहे. पहा, आपल्याला मोदक बनवण्यासाठी जसं मिश्रण हवंय त्या पद्धतीचं हे
बनून तयार झालेला आहे। व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण चेक करायचं आहे मोदक बनवण्यासाठी योग्य आहे की नाही। मिश्रण गरम आहे त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि थोडंसं हे मिश्रण हातावर घेऊन असं गोळा बनतो का बघायचं। तर याचा हा गोळा बनतो याचा अर्थ हे मोदकाचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे। मिश्रण हे गरमच आहे। गरम असतानाच यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं। अगदी थोडंसं घालायचं, यामुळे फ्लेवर मोदकांना खूप छान येतो। इथे तुम्ही ड्रायफ्रूट्सचा वापर सुद्धा करू शकता, पण मी हे प्लेन असेच मोदक बनवते। हे असे मोदक सुद्धा खायला अप्रतिम लागतात। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे वेलची पावडर आणि जायफळचा फ्लेवर यामध्ये उतरेल। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एका वेगळ्या भांड्यात काढायचं। मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं। तर मी हे मोदकाचं मिश्रण आहे ते वेगळ्या भांड्यात काढून घेतलंय। थंड सुद्धा झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम कोरडं झालंय, अजिबात ओलसर नाही। अशा पद्धतीचंच आपल्याला हे मिश्रण हवं, असंच बनवून घ्यायचं म्हणजे याचे मोदक छान बनतात। आता हे मोदक बनवण्यासाठी साचा घ्यायचा आहे, तर मी असा हा साचा घेतलाय। मोदक साच्यामध्ये चिटकू नये यासाठी याला सुरुवातीला फक्त तूप लावून घ्यायचंय, नंतर तूप लावायची गरज नाही। व्यवस्थित मोल्डमध्ये अशा पद्धतीने तूप लावल्यानंतर थोडं थोडं मोदकाचं मिश्रण घ्यायचं आहे आणि हे असं साच्यामध्ये सेट करून घ्यायचं। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघताय हा माझा रेसिपी व्हिडिओ हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। मोदकाचं मिश्रण व्यवस्थित साच्यामध्ये भरल्यानंतर एक्स्ट्राचं जे सारण बाहेर आलेलं आहे ते काढायचं आहे। व्यवस्थित प्रेस करून भरायचं म्हणजे याला आकार सुद्धा खूप सुंदर येतो। आता मोदक डीमोल्ड करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुबक सुंदर असा मोदक तयार झालेला आहे। पहा किती सुंदर दिसतोय मोदक। याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक मोदक बनवून दाखवते। आपण तूप सुरुवातीला लावलेलं होतं, तर आता लावायची गरज नाही, कारण या मिश्रणामध्ये सुद्धा तुपाचं प्रमाण असल्यामुळे जास्त तुपाची गरज नाही। मोदकाचं हे रवा नारळाचं सारण भरताना थोडंसं दाबून भरायचं म्हणजे या मोदकाला आकार खूप सुरेख येतो। व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे आजूबाजूला लागलेलं सारण आणि सावकाश असा मोदक हा डिमोल्ड करून घ्यायचा। पहा, हा देखील मोदक खूपच सुंदर बनलाय। याला आकार सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। अशाच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतले। तुम्ही पाहू शकता घाई गडबडीच्या वेळी गणेशोत्सवाच्या काळात गृहिणींना बरीच कामं असतात। कधी कधी उकडीचे मोदक बनवायला वेळ नसतो, तर असे हे झटपट 10 मिनिटात बनतील असे इन्स्टंट रवा नारळाचे मोदक तुम्ही बनवू शकता। आता याला छान रंगरूप येण्यासाठी मोदकांवर केसराच्या काड्या लावायच्या आहेत, म्हणजे हे दिसायला सुद्धा खूप सुंदर सुरेख दिसतात। सगळ्या मोदकांना अशाच पद्धतीने मी केसराच्या काड्या लावून घेतलेल्या आहेत। या ऑप्शनल आहेत, तुम्हाला लावायच्या असतील तर लावू शकता। किती सुंदर दिसतायत पहा, झटपट अगदी तुम्ही हे मोदक बनवू शकता। यानंतर मी या मोदकांना सिल्वर पेपर म्हणजे चांदीचा वर्क सुद्धा लावलेला आहे। अजून या मोदकांना खूपच सुंदर रूप आलेलं आहे। पहा किती सुरेख दिसतायत। माझी खात्री आहे तुम्हाला ही आजची मोदकांची रेसिपी आवडली असेल। तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे रवा नारळाचे मोदक अगदी झटपट 10 मिनिटात बनवून बघा। तुम्ही जर हे असे मोदक बनवून बघितले तर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। आजची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल मंडळी तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या आणि नवनवीन युनिक रेसिपी सोबत। धन्यवाद।